हो, पाऊस आला तर आला, पण डोक्याला इतका कहर देऊन गेला ना, का ज्याला म्हणतात ते काय झालं, कसं झालं, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की कळेल. आता माझ्या नटाला गाडी खेळायची आहे. जी दादाने लपली पाहिजे आणि तिनं बसली पाहिजे, मग ती खुश. नाहीतर मग दादाने घेतलं पाहिजे आणि मग बसले पाहिजे, असे मग ती खुश. असं चाललं होतं. दादालाही बरं वाटतं तिला खेळवला आणि तिलाही बरं वाटतं. बरं वाटतं तेवढं त्यावर बरं वाटतं, नाही तर मग रडारडी चालूच असते. आता बघा, खेळतात तर खेळतील, क्षणात रडारडी चालू होईल. दादाही आपला छान फिरवते माझ्या नटालाही बरं वाटते. तोपर्यंत म्हटलं आता खेळतात त्याचं, चला बा काम उरकून घेऊ. पण कशाचं काय, माझी नटा आली. सकाळी नाश्ता पाण्याची भांडी होती, पार अशी कशीच नाही बाजूला, अशीच जवळ नुसती राहायला बघते कामं करताना. एवढ्यात नाही मी माझी कामं करते. चालते, आपलीच बबी आहे. आज ती लहान आहे, उद्या मोठी होईल. आज तिला आपली गरज आहे. पण ज्यावेळा ह्यांना सांभाळायची गरज आहे त्यावेळेस त्यांना सांभाळायला आता सध्या नाही आहे कोणी. प्रत्येकाला प्रत्येकाची कामं आहेत. मी माझे काम करते, माझी पोरंही सांभाळते. चालते, हेही दिवस जातील, होतील माझी पोरंही मोठी. तर त्याच्यात पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा. झालं एवढं पावसाचं वातावरण, आणि मला भांडी घासायची होती, स्वयंपाक करायचं होतं. सगळी भांडी घासून बेसिंग साफ करून झाल्यानंतर ना बाई बसली बेसिंगमध्ये बसली. बेसिंगमधून उठायचं काही नाव घेईना बघा. खरंच आता हिला काय म्हणावं, रडायला लागायची. नळ बंद करून टाकला. म्हटलं बस बाबा, तुला बसायचं. मग तो मी स्वयंपाक बनवलं होतं चिकन, सुकं पातळ रस्सा, कांदा लिंबू टाकून चाललं माझ्या बाबाचं काम. त्याच्यानंतर ना संडे होता, आज होता पल्स पोलिओ देण्यासाठी माझ्या बाबाला आणि बबीला आणि क्रांती. आम्ही 3 पोरांना द्यायचं होतं म्हणून आम्ही चाललो होतो गावात. उशिराने म्हटलं, पाऊस जमला होता आणि गावातनं फोन पण आला, बाबा आणि का या लवकर, थोडीशी मुलं राहिल्यात, तुमची मुलांची नावं आहेत. म्हटलं हा येतो. राहिलं होतं आणि तिघांना घेऊन जायचं म्हटल्यानंतर एकटीला काही जाणं जमणार नव्हतं, म्हणून गाडीवर जायचं होतं. मग जरा वेळ थांबले होते. म्हटलं आता चला, वातावरण तर पावसाचं झालंच होतं. म्हटलं आता तो तिथपर्यंत जाऊन परत येऊन आलं तर ठीकच आहे, नाही तर मग काही खरं नाही. पावसाने जर मध्ये गाठलं तर भिजायलाच होईल. आणि माझ्या नटाला वाटलं आता मम्मा मी कुठे चालली काय माहिती, किती आनंदी क्रांती संग गुडू गप्पा मारती. चाललंय म्हणलं, कुठे चालली काय माहिती मम्मा घेऊन मला. आणि मग पाऊस पडलाय तर सगळं रस्त्याने कसलं हिरवं छान दिसतंय ना. आणि मला अशा ना वातावरणात हिरवं खूप आवडतं हिंडायला. पण काय आता जरा थोडंसं मुलं लहान आहेत, त्याच्यामुळं थोडं नाही जमत जायला यायला कुठं. चालायचं तर होतील माझी मुलं तेव्हा मोठी, बघता येईल. आणि फायनली आम्ही पोचलो होतो आरोग्य मंदिर, रेट्टवडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. मावशी तिथं वाटच बघत होत्या आमच्या आयुष्यमान भारत. आणि अंगणवाडीच्या बाई आहेत, सहाय्यक शिक्षिका, त्या पण बघतात ना मुलं आल्यात की नाही आल्यात. ह्या आशा वर्कर ताई आहेत, त्या पण मुलांची लिस्ट बघत होत्या, कारण का वेळ थोडा राहिला होता. कोणती मुलं राहिल्यात, कोणती नाही, म्हणजे त्यांना फोन करून बोलवायला. आता माझ्या नमाचे झाला डोस देऊन, आणि मग त्याच्यानंतर माझ्या बाईला द्यायचा होता, त्याच्या आधी क्रांतीला दिला आणि मग दिला तो मला ना. काय झालं होतं, तिला पण ते पडलं नव्हतं काही म्हणून म्हटले, आणि त्यांना पण फोटो त्यांच्या ह्याला ॲपला टाकायचा होता म्हणून ते डबल झालं क्लिक. म्हणले एकदाच दिला, परत काही दिला नाही, फक्त ती बाटली दाखवली होती. त्याच्यानंतर माझ्या नटाला पण दिला छानपैकी. तिला पण वाटलं आता काहीतरी वेगळं चाललं आहे. त्याच्यानंतर त्यांना मार्किंग केली आणि मग आम्ही निघालो देवबाप्पाकडं. जरासा पाऊस लागला, जरा पाऊसच आला. मग आम्ही जरा ना
थांबलो ह्यांच्या मामाच्या इथं. इथं वातावरण बघा कसं आहे. मग म्हटलं आता जरा वेळ थांबलो. म्हटलं आता घरी कोणी नाही, इतक्या वेळ थांबून उपयोग नाही. जर काय पाऊस वाढला तर मग सगळी कामाचा घोळ होईल. आणि त्याच्यानंतर परत निघालो आम्ही घरी. आता बघा बरं का, हे पाटाला पाणीच नाही. एवढं कणाला भरलेलं असायचं, कारण का धरणातच पाणी नाही तर पाटाला काय पाणी यायचं. चालतंय मग असं चालू आम्ही आता घरी, कारण का पाऊस येणार होता. ही मूग डाळ आणली होती पोरांसाठी. आता ती बघून मला पण वाटलं आता खावा. म्हणलं तर कितीतरी दिवसानंतर ना खाऊ वाटली. म्हटलं जाऊ दे तर खाऊ द्या. एक फोडले आणि खाल्ली. म्हटलं तर छान वाटलं. बरेच दिवसानंतर ना खाल्ली ही मूग डाळ. म्हटलं पोरांनीच काय खावं, मग ती काय खायला टाकलं. तिकडून आल्याच्या नंतर मी शेण काढायचं होतं. पहिल्यांदा काय केलं, शेण घेतलं उचलून, कारण का पावसाचं वातावरण झालं होतं. पावसाचं वातावरण झालं म्हटल्यानंतर पाऊस कसाही कुठून नाही आहे, आधी शेण टाकून घ्यावं म्हटलं. जाळून कसंही येता येईल. जाळून घेतल्यानंतर 1-2 टप बाजूला गोळा करून ठेवले तरी चालते, पण शेण ठेवलं का नाही व्हायचं पॉसिबल. त्यासाठी म्हटलं शेण आधी उचलावं आणि मग झाडूनच्या मागं लागा. त्यानुसार केलं. आधी शेण भरलं आणि मग झाडून घेतलं. तर तोपर्यंत पाऊस बघा असंच वातावरण कडक झालं होतं. म्हटलं आता नक्की पाऊस येणार, नक्की पाऊस येणार. म्हणता पाऊस आलाच. हे बघा एवढा जबरदस्त पाऊस आला ना, पाणी काढलं बघा. आणि एवढं पाऊस म्हटल्यानंतर थोडा चहा तर बनता येईल. मस्त स्पेशल इलायची टाकून चहा केला, की ज्याने खूप अंगात तरतरी आली. असं म्हणजे बाहेर ना एवढं थंडगार वातावरण झालं आहे, पाऊस पडतो आहे आणि त्यातल्या त्यात चहा प्यायची, आणि ते सुद्धा इलायची टाकून. त्याची फील काही जरा वेगळीच ना. म्हटलं चला जरा फील घेऊया. आणि तर लोणच्याची छोटी बरणी पाडली ना म्हणे, ती घेतली ती पुसून. मग मी म्हटलं चलो 1 कप तर चाय बनती है. असं कप बघायला गेलं तर इकडे गेलं ना, हे उद्दू मग नजर दुर्घटना घटी अशी तर आहे इथं. असं चाव केला आणि चावतून नाही गेला असं कधी झालं, मग बघायलाच नको काय व्हायचं. असं झालं. चहा अब चाय देख की मन भर गया. आणि मग घेतलं थोडंसं होतं माझ्या बबीला थोडासा चहा, आमच्या दोघांना चहा. असं मस्त वाफाळलेला चहा घेतला. पावसाचा जोर जरा ओसरला. मग म्हटलं हे झाडून घ्यावं. पूर्ण पाणी गेलं म्हटल्यानंतर पहिल्यांदा कचरा झाडून घ्यावा म्हटलं. आधी कचरा झाडून घेतला, कारण का फरशी खराब झाली, खूप माती बिती आणि खराब होतं ना ते. मग पहिल्यांदा झाडून घेतलं. झाडून घेतल्यानंतर मग त्याच्यावर पाणी टाकून धुवून घेतलं. हे असंच रोजच चालायचं होतं, धुवा. कारण का मग चिखल जात नाही, कचरा जातो, चिखल जात नाही म्हणून त्याला पाणी टाकूनच धुवून घ्यायला लागलं. तोपर्यंत घरात आले तर इथल्या खिडकीतनं पाणी खाली आलं होतं. तिथं टाकलं पोतं पहिल्यांदा. हा कहर झाला जबरदस्त. सगळ्या खिडक्यातनं पाणी आलं घरात. त्याच्यामुळं मला खूप त्रास झाला ते पुसायला. आमच्या रूममध्ये येऊन बघते तर काय एवढं सगळं पाणी खिडकीतनं खाली आलं. बेडच्या खाली पाणी, त्याच्यानंतर कपाटाखाली पाणी. एवढं पाणी झालं ना, ज्याला म्हणतात ते. एवढा जबरदस्त पाऊस आला की पाणीच झालं सगळं. आणि हे पाणी पुसायला मला खूप उशीर झाला आणि खूप मनस्ताप. दिवसभर एकतर कंटिन्युअस काम चालू होतं, त्यात ह्याचा शीण झाला ना, परवा येता चहा पिल्याचा सगळा म्हणजे मूडच गेला बाबा हे पाणी बघून. काय म्हणजे, आणि माझं बाबा म्हणतंय बॅटरी लावून बघते पाणी पुढे गेले. आता मम्मा कपाट खराब होईल का, बेड खराब होईल का, कपाट काढून बघ ना मम्मा, कपाट खराब होऊन जाईन, मोडून जाईन, पडून मी तुला धरू लागतो, ओढू लाग ना, कपाट साफ करू. पाणी गेलेलं शेवटी ना, पाणी जायलाच मागानं. पुसून घेतलं तर शेवटी इथं बॅडदानं टाकले, इथूनही पाणी आलं होतं सगळं. आणि हे ओलं होतं. आणि त्यातल्या त्यात काय झालं ना, त्याच्या पाय ओढून पाय उठले. मग शेवटी म्हटलं हे पुसून घेतलं पाहिजे. आता सोनू होती हातात, त्याच्यामुळं काय मला खाली वाकून जमलं नाही पुसायला. ती हातात होती, मग पायानेच फडका मारून घेतला. ती काय खाली राहीना, रडायची. आणि ह्याच्यावरून पाय घसरला असतं सगळ्यांचं, म्हणून ते पाणी घेतलं पुसून. आणि घेतलं तर बघा हे का, आणि पोरांनी खाल्लं पिलं आणि इथं खाटोपर एवढा पसरा मांडलेला होता. म्हणजे तो उरकून घेतला. फायनली म्हटलं आता काही ना काहीतरी करावं.
आणि सगळं पुसून बिसून घेतलं, भाकरी करायला घेतल्या, गॅसच गेला. असा शिन झाला ना का ज्याला म्हणतात ते. वारच गेला नाही. 3 भाकरी झाल्या. एक भाकर दादा काकाशींच्या गॅसवरून भाजून आणली आणि झालं. दुपारचं सगळं कालवण केलं. दादा काही खात नाहीत नॉनव्हेज, त्याच्यामुळं त्यांना दिलं दूध आणि चटणी दिली. म्हटलं ओके, आता एवढं मॅनेज करू शकते, एवढ्या रात्रीचं मी काही चुलबिल पेटू शकत नाही असं सांगितलं. आणि मग असा होता पावसाने डोक्याला कहर केलेला आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करू, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.